अनन्य भावनेने शरण येतो आणि जुन्या विचाराला त्यागतो. नाहीतर मग हत्ती स्नान होईल ना. एक शास्त्र सांगितलं, हत्ती गेला नदीवर, आंघोळ करून आला, सुंदर आंघोळ केली, हत्तीची ते डुंबणं वगैरे सुंदर सुंदर थंड पाण्यामध्ये आंघोळ केली, बाहेर आला आणि माती घेतली, सोंडेतून अंगावर टाकली. त्या स्नानाचा काही उपयोग होईल का? तसं पुन्हा जर पाप केलं तर उपयोग होईल का? म्हणजे नाही. म्हणून नामाच्या बळावर पाप करणे अपराध मानलाय. पण जर त्याने कितीही पाप केलेले असते का, बुडाला महापुरे मध्ये एक माणूस महापुरात बुडाला, इकडच्या बाजूला नदीला पाणी आलं, खूप जोरात पाणी चाललं आणि त्या पाण्यामध्ये एक जण डुबला. इकडच्या लोकांना, गावचे लोक गेले धावत 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 गेले, पण पाणी एवढं जोरात फ्लो चालू होता, त्या लोकांना उडी टाकेपर्यंत, पट्टीचे पोहणाऱ्याने उडी टाकेपर्यंत तो माणूस धडधड 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 गेला, वाहून गेला, पुलाच्या खालून गेला. बऱ्याच लोकांनी जाहीर केला आता गेला, पुरात बुडाला म्हणजे मेला. आता काही सगळ्यांनी इकडे 10वा 13वा सगळं करून टाकलं. त्याचा 10वा झाला, 13वी झाली, 6 मासे काय असतात ते झालं, सगळं ओळून ओळून सगळं झालं. पित्र जेवायला, दर महिन्याला जावई जेवायला आला आणि तो माणूस तिकडे गेला. तिकडच्या गावच्या 2-4 गावं ओलांडल्यानंतर एका पट्टीच्या पोहणारानं त्याला पकडलं आणि तो पाणी गेलेलं सगळं, त्याने ते पाणी वगैरे बाहेर काढलं. तिथल्या तज्ञांनी वैद्यांनी त्याला नीट केलं आणि 4 महिन्यानं घरी आला. मग ते बुडाला हे खरं का घरी आला हे खरं? आता 10 आणि 13 व्हायला गेला की नाही? तसं जरी काही चुका झालेल्या असतील, क्षिप्रम भवती धर्मात्मा श्वश्वचंतीने, माझा भक्त जर भक्त झाला तर त्याने मागे काय केलं ते भगवंत विसरून जातात, ध्यानात ठेवत नाही तो मागे काय होतं. आता कोण आहे म्हणले? आता माझा भक्त आहे, साधू रे, त्याला साधू माना. कसाही असो, त्याने फक्त काय केलं पाहिजे? अन्नाने शरण धारण केली तर तो माझा भक्त आहे. आणि सर्व समाजाला सांगितलं त्याला काय मानलं पाहिजे? साधू मानलं पाहिजे. काय पूर्वजीवनात केलं भगवंत पाहत नाही. तो आत्ता दृढ पाहिजे, यात आत्मा दृढ निश्चय, आता निश्चय पाहिजे. आता मात्र कपट छल नको. आता त्याला कळालं ही चूक आहे, चूक आहे, तो साधू झाला तर तो साधूच मानला पाहिजे. जसा महापुरात बुडालेला व्यक्ती, इकडचे गावकरी त्याला बुडालेलं समजत होते, पण तो बुडाला नाही हे जसं खरं आहे, तसं कितीही दुराचारी व्यक्ती असेल भगवंत म्हणतात, पण तो सम्यक व्यवस्थेमध्ये माझं भजन करत असेल. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर त्याला साधू मानलं पाहिजे आणि साधू हा भगवंताला प्राप्त करतो.